देखिए कोई भी इस मामले में एफआईआर भी दर्ज हुआ तो मैं उसकी परवाह नहीं करता। मैंने महाराष्ट्र के हित के लिए ये काम किया है। जो एक प्रकार से गुनाह हुआ था और उस गुनाह को छुपाया गया था, 25/8 को रिपोर्ट जाने के बाद कॉग्निजेबल ऑफेंस हुआ था और उस कॉग्निजेबल ऑफेंस को छुपाने का काम इस सरकार ने किया था। उसको अगर मैंने उजागर किया है और महाराष्ट्र की प्रतिष्ठा को बचाने का काम किया, ये अगर गुनाह है तो ऐसे 4 गुनाह मैं और करूंगा और मैं कैसे सही हूं ये मैं न्यायालय में जाकर बताऊंगा। रश्मी शुक्ला मॅडमनी आमच्या भगिनींनी त्यांना फोन करून मेरे साथ चाय पियोगे तो क्या नमक हलाली नमक हरामी हो जाएगी या शब्दात त्यांच्याशी बोलणं केलं। त्यांच्यावर प्रचंड दबाव टाकण्यात आला, त्यांना पैशाची ऑफर देण्यात आली आणि हे रश्मी शुक्लांनी का केलं याची माहिती मला नाही, पण त्याचा संबंध कुठे येतो तर रश्मी शुक्लांचा फोन की तुम्ही महाराष्ट्र विकास आघाडीत जाऊ नका आणि त्याच्यानंतर त्यांनी केलेलं फोन टॅपिंग आणि त्याच्यानंतर तो अहवाल आणि आजचा गदारोळ हा याचा सिक्वेन्स घेतला तर रश्मी शुक्ला कोणासाठी काम करत होत्या हे महाराष्ट्राला वेगळं सांगायला नको। नाही पण एवढे दिवस का लागले हे सगळं उघडवायला? हे जवळजवळ वर्ष सव्वा वर्ष झालं। असं आहे की काही म्हणजे ही सरकारकडनं आपण खूप मोठ्या हृदयाचे आहोत ही दाखवण्याची चूक झाली। जे शिवाजी महाराजांचं होतं की चूक घडल्यास माफी नाही तात्काळ शिरच्छेद, ही शिकवण महाराष्ट्रातलं हे सरकार थोडंसं माणुसकीच्या नात्याने विसरलं होतं। आता सगळ्या चुका करून जर रश्मी शुक्ला रडत माननीय मुख्यमंत्री, माननीय गृहमंत्री, माननीय मुख्य सचिव, उपमुख्य सचिव गृह यांच्याकडे गेल्यानंतर की माझी चुकी झाली मला माफ करा एक, आणि त्याच्यात माझे पती नुकतेच वारले आहेत, किंवा कुठल्याही माणसाला थोडा तरी हृदय असेल तर त्याला पाझर फुटतोच, पण ह्याचा हा कटाचा भाग आहे हे लक्षातच आलं नाही। काही आमदारांना पण काही फोन केले होते राजभवनावरती ज्यावेळेस शपथविधीचा कार्यक्रम चालू होता त्यावेळेस देखील फोन आले। आता हळूहळू खूप बाहेर येईल। कसं आहे की आतापर्यंत हे कोणी बोलायला तयार नव्हतं, आता बोलतील। आता कालपासनं जे अधिकारी ज्यांचं पोस्टिंगच नाही झालं, चौबे साहेब हे जॉईंट सीपी लॉ अँड ऑर्डर होते, सर्वात मोठी पोझिशन, ते पैसे देऊन आपली पोस्टिंग बघतील काय? बिश्नोई कमिशनर पिंपरी चिंचवड ते आपली पोस्टिंग मागतील काय? आणि ते पण असल्या थिल्लर माणसांकडनं। म्हणजे कमिशनर, जॉईंट कमिशनर लॉ अँड ऑर्डर त्याचे संबंध डायरेक्ट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळ्यांबरोबर असतात। तो कोणतरी काय नवाज मणियार आणि कोणतरी इंगोले यांच्याबरोबर बोलेल काय? म्हणजे ह्यांनीच माणसं प्लॅन्ट करायची, ह्यांनीच माणसांना संभाषण करायला लावायचं, ह्यांनीच ते टेप करायचं आणि ह्यांनीच त्याचा वापर बाजारात करायचा। आणि मी शिरोळच्या आमदाराचं ट्विट ह्याच्यासाठी केलं की मला रश्मी शुक्ला या बीजेपीच्या एजंट म्हणून काम करत होता हे पुराव्याशी सिद्ध करायचं होतं। आणि टॅपिंग सारखा गंभीर गुन्हा जगात दुसरीकडे नाही। अमेरिकेचं सरकार रिचर्ड निक्सन त्याच्यामुळे कोसळलं होतं आणि बदनाम झालं होतं। हेगडेंचं सरकार त्याच्यामुळे कोसळलं होतं आणि बदनाम झालं होतं। ही मानवी विकृती आहे की तुम्हाला कोणाचं तरी संभाषण गैरमार्गानं ऐकावंसं वाटतं। याचे पुरावे आपण सरकारकडे सादर करणार का? या संदर्भात रितसर तक्रार होणार का? त्यांना कोर्टात खेचणार का? काय कायदेशीर कारवाई का? आज लगेच मी तुम्हाला हे सगळं सांगणार, म्हणजे आमच्याकडे काहीतरी थोडा तोफगोळा राहू द्या ना। पण या सगळ्या प्रश्नावरती राष्ट्रपती राजवट लावावी या राज्यामध्ये अशी भूमिका किंवा असं आहे की आजपासून आम्ही मंत्रिमंडळ स्थापन केल्यापासून त्याच्या 36व्या तासाला राष्ट्रपती राजवट लागणार, हे सरकार पडणार, राष्ट्रपती राजवट लागणार, हे सरकार पडणार, याचं असं अल्टरनेट जयघोष चालू होतं। आपला हे म्हणजे
आपली गर्दी आपल्याजवळ असावी याच्यासाठी जर प्रयत्न केले कोणी तर ते गैर आहे असं वाटतं कामच नाही. कालची वर्षावर बैठक झाली त्या बैठकीत या सगळ्या विषयांवर चर्चा झाली. आता गुप्त बैठकीच्या चर्चा थोडी टीव्हीवर सांगितल्या जातात. कालच्या कॅबिनेट नंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक स्वरूपात पाहायला मिळत आहेत. ट्विटवर ट्विट करतायत. देवेंद्र फडणवीस यांना उघडं केलं पाहिजे अशा प्रकारची भाषा काल कॅबिनेटमध्ये झाली. त्याची सुरुवात आजपासून झाली. मला नाही वाटत की कोणी अशी भाषा बोलले की देवेंद्र फडणवीस यांना उघडं केलं पाहिजे. ही काही व्यक्तिगत लढाई नाही. त्याच्यामुळे उगाच कॅबिनेटमध्ये न झालेल्या गोष्टी जनतेपर्यंत जाणं हेही चुकीचं आहे. मात्र कॅबिनेटमध्ये टॅपिंग बाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. कारण का उद्या माझा फोन टॅप झाला, मी माझ्या बायकोशी बोलतोय काय, मी माझ्या इतर कोणाशी काही बोलत असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले राईट टू प्रायव्हसी हा संविधानिक अधिकार तुम्ही काढूनच घेतला. आणि कोणाचा त्या तो मणियार त्याची लायकी आहे का फोन टॅप करायची? फोन टॅप करायला 5 फंडामेंटल म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेत नियम आणि सरकारने पण. म्हणजे तुम्ही खोटं सांगून फोन टॅपिंगची परमिशन घेता, खोटे नंबरवरती टॅपिंग करता, सगळंच खोटं रचता आणि सरकारला बदनाम करता. हे सगळं विरोधी पक्षाला पोहोचवणं विरोधी पक्षाच्या हाती जाणार हा गुन्हा आहे का? असं आहे की ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट प्रमाणे हे सगळे गुन्हे आहेत. म्हणजे त्यांनी केलेली प्रत्येक कृती ही गुन्ह्यात बसते. ती फाईल अभिजित फाईल देते. मांडताय हे प्रकरण पाहिलं तर साधारणतः 6 महिन्याच्या आधी बरोबर किंवा सरकार मी सांगितलं ना, मी प्रश्न होता ना. तर मुळात तुम्हाला जर हे माहित होतं की हे सगळं प्रकार, कारण की त्यांनी सांगतायत ते सीएम ला रिपोर्ट दिलाय, CS ला रिपोर्ट दिलाय, ACS फोनला रिपोर्ट दिले होते, तर मग त्यावेळेस कारवाई का केली नाही? आज रश्मी शुक्ला किंवा हे राजकीय वातावरण सरकारच्या विरोधात होतंय म्हणून ही बचावात्मक भूमिका घेताय का? असं आहे की मी तुम्हाला अतिशय स्पष्टपणाने सांगतो की आमच्या सरकारने हा कटाचा भाग असू शकतो. याच्यात मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो. त्यांनी पाया पडत असं सांगितलं की मेरा लेटर वापस दे दो, मैं माफी मागती हूं. नशीब सरकारने ते पत्र परत नाही केलं. आणि हा कटाचा नंतरचा भाग असेल हे याची सरकारला कल्पनाच नव्हती. सर कोण पाया पडणार, कोणी माफी मागितली? सर कोणी माफी मागितली आणि कोणी पाया पडलं? प्लीज सविस्तर नाव घेऊन. रश्मी शुक्ला यांनी माफी मागितली. कोणाच्या पाया पडले? आता मी पाया कोणाचे पडले हे काही महाराष्ट्राला त्याची काही कळण्याची गरज नाही. पण त्यांनी रडत रडत जे काही सांगितलं ते महाराष्ट्राला मी कालच सांगितले. हो, त्यांनी परत मागितलं. तेव्हाच अशा पद्धतीने कारवाई झाली असती का की हे कुठेतरी शिस्तभंगाचा प्रकार होता, अशा पद्धतीने हे प्रकरण असं आहे की शेवटी एखादी रिटायरमेंटकडे झुकलेली स्त्री, तिच्या हातनं चूक झाली, आपण तिला माफ करावं असं सरकारमधल्या मंत्र्यांना वाटणं हे माणुसकी दाखवणारी गोष्ट आहे. की लगेच तिचं कारवाई करून शिरच्छेद करणं हे काही योग्य नव्हतं. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता सगळं तुम्हाला कळेलच ना. सगळी आता तुम्हाला सगळं कळेल. आता हे तुम्हाला मी वाचून दाखवतो की हा गुन्हा कसा घडतो. भारतीय दंड कलम 167 नुकसान पोहोचवण्याकरता लोकसेवकांचे चुकीचे दस्तऐवज तयार करणे. भारतीय दंड म्हणजे कलम 469 लौकिकाला बाधा आणण्यासाठी बनावटीकरण म्हणजे ज्याच्यात हे त्याचं पत्र मोडतं. कलम 166 कोणत्याही व्यक्तीला नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने लोकसेवकाने कायद्याची अवज्ञा करणे, लोकसेवकाने कायद्यातील तरतुदींचे पालन न करणे. कलम 500 अब्रू नुकसानीची शिक्षा. 176 लोकसेवकाला कायद्याने माहिती देण्यास बांधलेल्या असताना ती देण्याचे टाळणे, खोटी माहिती पुरवणे. 177 लोकसेवकाला खोटी माहिती देणे त्या उद्देशाने की आपल्या कायदेशीर अधिकाराचा वापर दुसऱ्या व्यक्तीला नुकसानकारक होईल. कलम 182. 417 ठरवून
ठकवणूक करण्याबद्दल म्हणजे आणि हे ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट. इफ एनी पर्सन ऑफ एनी पर्पज फॉर एनी पर्पज प्रिजुडिशियल टू द सेफ्टी ऑफ द स्टेट, if anyone has in his possession any official document or secret official code willfully fails to restore it to authority by whose it was issued shall be guilty of an offence under this section. तर हा राजद्रोहाचा गुन्हा होऊ शकतो का? आणि सरकार त्या दृष्टीने काही आता हे राजद्रोहाचा गुन्हा व्हायचा की नाही, सेडिशन आहे की नाही, ह्याच्यावर बोलण्याचा अधिकार मला नाही. मला फक्त हे व्हायोलेशन ऑफ इंडियन टेलिग्राफिक रूल्स आहेत. काही रूल म्हणजे जगात भारतामध्ये टॅपिंग आणि ह्याच्यासाठी काही तत्व निर्माण केलेत ना. जेव्हापासून हे सरकार स्थापन झालं त्याच्या आधीपासून मी तर कायमच आरोप केले फोन टॅपिंग होत आहेत. मी स्वतः हॉटेल रेनेसान्समध्ये 2 SBच्या अधिकाऱ्यांना स्वतः पकडले होते, 2 इन्स्पेक्टर्सना, आणि तेही दारूच्या नशेत होते. हे सगळं मी केलेली गोष्ट आहे ना. पण एक टेक्निकल बाब आहे, सेंट्रल डेप्युटेशन मध्ये आहे, तर हा माझं ते त्या सेंट्रल डेप्युटेशन मध्ये आहेत काय त्या UNO मध्ये आहेत, त्याच्याशी मला काय करायचंय? त्यांनी जे काय केलंय ते मी तुम्हाला सांगतो. त्या डेप्युटेशन वरती कुठे ते थोडे मी तुम्हाला विचारतोय. I am not in a position to tell you what action will be taken. I am only telling you the misdeeds which she has done. एसीएस होम सीताराम कुलकर्णी आताच्या सीएस आहेत, त्यांनी असं म्हटलं की याच्या प्रकारचे परमिशन आपण दिलेलं नव्हतं. तर आता जे सीएस आहेत त्यावेळेचे एसीएस त्यांच्याकडनं काही अहवाल आपण ऑफिशियल मागतो. आता ते सगळं होईल ना. मी जे बोलतोय त्याच्याशी याचा काही संबंध नाही. ते सगळं तिथनं वरनं येईलच आता खाली. अनेक वर्ष आपण मंत्री म्हणून काम केलेलं आहे, अनेक वर्ष आपण मंत्री म्हणून काम केलेलं आहे. सरकार अधिकाऱ्यांना ओळखण्यात कमी पडलाय अशी देखील एक खंत आहे. चलो हिंदी में. रश्मी शुक्लांनी माफी कोणाकडे मागितली होती? मुख्यमंत्री, ACS होम, CS आणि गृहमंत्री. अधिकारी होय, मी हे मान्य करतो की काही अधिकाऱ्यांना ओळखण्यात सरकार थोडंसं कमी पडलं, आणि हा आरोप मीच केलेला नाही तर कॅबिनेट मधल्या बहुतेक लोकांनी केले. आपने ट्वीट किया है, आपने आरोप लगाया कि उन्होंने येड्रावकर साहब इनको दबाव बनाने की कोशिश की. क्या आपका कहना है? मेरी जानकारी ये थी कि येड्रावकर ही नहीं तो बहुत सारे आमदारों को ये इनका प्रयास था कि वो हमारे महाराष्ट्र विकास आघाड़ी में न आए और हमारे खिलाफ चले जाए. इसमें से एक जो येड्रावकर साहब है, राजेंद्र येड्रावकर, उनको खुद को टेलीफोन करके बीजेपी में आने के लिए उन्होंने कहा. संजय पाटिल नाम का एक अधिकारी उनके पीछे लगाया, जो लगातार उनके पीछे लगा हुआ था. उनको फोन किया और कहा कि मेरे साथ चाय पीना कोई नमक हलाली नमक हरामी होगी. ये किसी अधिकारी का काम नहीं है ना. ये किसी संगठन से जुड़े हुए काम करना, ये आपको जो प्रतिज्ञा दी जाती है जब IPS बनते हो उसका ही शर्त भंग है ना. आपके ऊपर कुछ जिम्मेदारी है. यू आर लॉयल टू अ गवर्नमेंट, यू आर नॉट लॉयल टू अ इंडिविजुअल. दैट इज व्हाट इज टॉट इन योर IPS एकेडमी ना. उसका पूरा खत्म कर देना, इसको क्या कहा जाता है? मैं ये क्यों बता रहा हूं कि अब जो पत्र और उसके बाद जो यहां बवाल मचा हुआ है, ये सीधा संबंध दिखता है कि उन्होंने तब की हुई क्रिया, उसके बाद वो पत्र, उसके बाद का फोन टैपिंग और आज का जो धमाका यहां पे बज रहा है, तो ये सब एक कूटनीति का भाग था जिसका ब्रेन SID में बैठा था. और साहब लेकिन येड्रावकर की जहाँ तक बात है, उन्होंने ये बात जब जिस वक्त का यहाँ पर जिक्र हो रहा है, उन्होंने उसी वक्त इस बात को निर्देशित किया था. उस वक्त के महाविकास आघाड़ी के नेता मुख्यमंत्री नहीं बने थे, उद्धव ठाकरे, उनको भी बताया था. पवार साहब से भी उन्होंने इस बात की उनको इस बात से अवगत कराया था. मुझे रश्मि शुक्ला फोन करके धमका रही. उस वक्त सरकार आने के बाद में तुरंत अगर कार्रवाई की जाती तो. हम बड़े दिल वाले हैं, समझा करो ना. अति लोकशाही
लोकशाही उन्होंने किस चीज से माफी मांगी? रश्मि शुक्ला ने पेपर वापस लिया था और हमने कहा कि पेपर वापस लिया था ऐसा मैंने नहीं कहा है। मांगा था। उन्होंने ये कहा था कि मुझे वापस लौटा दो, मैं माफी मांगती हूँ। किससे माफी मांगी? उन्होंने मुख्यमंत्री से कहा था, उन्होंने सेक्रेटरी, चीफ सेक्रेटरी और स्वयं अनिल देशमुख गृह मंत्री जी से भी कहा था, और वो अजित दादा पवार जी को भी मिली थी। क्या सरकार आपकी फेल हो गई है अधिकारियों को जांचने में? फेल नहीं हुई, सरकार बराबर काम कर रही है, लेकिन कुछ अधिकारियों के दिमाग में जो हम सरकार बना सकते हैं, सरकार गिरा सकते हैं, ये जो नासमझी घुसी हुई है, ये दिख रहा है अभी। So for the last 2 days we have been hearing that the tappings were illegal in nature. What kind of offence can be made out with respect to this? There are multiple number of offences, but the most important offence is Official Secret Act. There are various criminal procedures which can be taken into consideration while acting against the individual who has done it. But the main important is Official Secret Act. There is something called limitations. You cannot hand over any document to anybody and make it public. There are certain limitations to it. You are in service of the government. You are not in service of an individual. Governments come and go every 5 years. That is what political democracy means. But if you are within that 5 years, if you are with that government, that doesn't mean that you continue to be with that individual till your death. No. You are expected till your retirement that you are loyal to the chair, not who sits on the chair. In her case, she was more loyal to the person who sat in the chair and not to the chair. So is that और साहब, कल आपने आपको अपना ट्वीट किया था, जब मीटिंग हुई थी उसके बाद आपने ट्वीट किया था, उस ट्वीट में आपने कहा कि कई सारे अधिकारी हैं, पुलिस अधिकारी, जो उनके खिलाफ, मैंने बताया ना कि जैसे चौबे जी, वो यहाँ पे जॉइंट कमिश्नर लॉ एंड ऑर्डर पद पे थे, जो पद के ऊपर जाने के लिए हर आईपीएस अधिकारी तड़पता है, वो क्यों अपनी बदली मांगेगा, वो भी पैसे देके? और चौबे साहब पैसे देंगे आपको लगता है किसी को? वो इतना भ्रष्ट अधिकारी है क्या? उसके मुंह पे देखो, उसकी हलचल देखो, उनका काम देखो, वो किसी के बीच में नहीं आते। बिश्नोई वो कहाँ अधिकारी थे? सीपी थे पिंपरी चिंचवड़ में, वो पैसे देके अपनी बदली मांग लेंगे। जो हमारे पास नहीं आए, जो हमारे गुट में नहीं है, उनकी जिंदगी खत्म कर डालो, इस इरादे से अगर ये किया होगा तो मुझे नहीं पता। BJP is saying that the reason that you are saying all these things against Rashmi Shukla is indicative of the fact that you are not denying the contents of her report. You are only questioning that it came out. Now we are not denying the contents of the report. She has misleaded, misrepresented and misguided the government. We have accepted her report, which is a proof of her intentions. We don't say, we are not denying. We are accepting it. We are not into a denial mode. When she writes that Ashok Dubey had given money to somebody for this posting, Ashok Dubey is now SP in Raigad. Bipin Singh, she says that he wanted to go there and that's why he was talking to somebody. Bipin Singh is CP Navi Mumbai. So whatever she has written, or just imagine है, मुझे उसको एक साइकेट्रिक बीमारी का भी नाम आया है, पैरानोया, sign of mental illness of distrust. In her report, in her letter, you will find the facts that whatever she has written has not an inch authentic or truthful to be trusted. महादेव इंगोले, मनेर, उनके साथ बात करके बदली होती है क्या? और कोई किसी से बात करता है, उसका संदर्भ राजनीति से कब होने लगा है? और इसीलिए हम दावा करते हैं कि ये सब चीजों का इस्तेमाल करके उन्होंने मंत्रियों के फोन टैप करके रखे हैं, जो इस कूटनीति का दूसरा चैप्टर आएगा, जिसकी महाराष्ट्र को मैं अभी से ही जानकारी देता हूं।
कि अगर ये टैपिंग बाहर आया तो ये समझ लो कि ये रश्मि शुक्ला ने की हुई जो प्लानिंग है उसके मुताबिक चल रहा है। अधिकारी डिफॉर्मेशन करने वाले के, पत्र देने वाले के, ऐसा मेरे कानों पे आया है कि कुछ अधिकारी बहुत संतप्त है कि ये पूरा फोर्स बदनाम हो गया। ये पूरा पुलिस फोर्स बदनाम करने का काम उन्होंने किया है। उनके नियत पे, उनकी नीतिमत्ता पे शक जाहिर हुआ है और ये किसी को भी सहन नहीं होगा। क्यों सहन करेगा आदमी कि अगर किसी ऑफिसर की बेटी जाके पूछती है कि क्या पापा आपने पैसे दे के पोस्टिंग दी है, तो उसको कितना बुरा लगेगा। जब वो समाज में आता है तो उसको लोग पूछेंगे अरे साहब क्या तुम्हें पैसे दो ना ले गए, उसको कितना बुरा लगेगा। तो आपने बिना सोच समझ के, नहीं मैं बिना नहीं बोलता हूं, सोच समझ के ये साजिश की है और पूरे दल में एक संभ्रमता, अस्वस्थता निर्माण करती है। एक्शन को लेकर क्या हुआ एक्शन? क्या जो नंबर ट्रैकिंग पर डाले गए उसकी जगह दूसरी परमिशन ली गई थी और उसकी जगह दूसरी, ऐसा है जो वजह थी, जो परमिशंस थी, ये सब गोलमाल है भाई, सब गोलमाल है। ये एक्शन को लेकर क्या बैठक में तय हुआ मुख्यमंत्री के? अब एक्शन मुख्यमंत्री पवार साहब, अजीत दादा पवार, जयंत पाटिल, अजीत, ये सब मिलके लेंगे, मुझे उससे कोई लेना देना नहीं। जो सत्य महाराष्ट्र के सामने आना चाहिए था, उंगलियां हमारे पे भी ऊपर उठ रही थी कि कैसे सरकार, इसकी सत्यता क्या है, ये बताने के लिए मैं खुद टीवी के सामने आया। मुझे कहीं कोई किसी ने बताया नहीं है।